उपद्रष्टा हनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर, ही संकल्पना समजून घेतली पाहिजे की तो द्रष्टा आहे, उपद्रष्टा. तुम्ही वाईट कर्म करत असाल तर तो केवळ साक्षी असतो. तो सगळ्या वेळी साक्षीच असतो. पण असं समजू शकता तुम्ही की जेव्हा तुम्ही सत्कर्म करता तेव्हा तो अनुमती देतो, म्हणजे जणू काही अनुमती देतो. चांगलं कर्म आहे, करायला हवं. ही तुमची बुद्धी, सूक्ष्म बुद्धी तुम्हाला सांगते की हे करणं योग्य आहे, हे सत्कर्म आहे, याने माझी आध्यात्मिक उन्नती होईल, ते तू कर. असं जणू काही सूक्ष्म बुद्धीच्या माध्यमातून परमेश्वर सांगतो. भरता, तो सहाय्य करतो पुढे जाऊन. भोगता, जणू काही त्या सत्कर्माचं फळ तो स्वतःच भोगतो. जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकरूप होता तेव्हा जणू काही सर्व कर्मांचा महेश्वर तुम्हीच असता. म्हणजे तुम्ही आत्मस्वरूप आहात. स्वतःकडे कर्तृत्व भावना घेऊ नका. तुम्ही कर्माचे साक्षी आहात हे समजून घ्या, असं ते सांगतायत. ज्यांना ही बुद्धी नाही ते कर्तृत्व भावना बाळगतात. मी कर्म करतो म्हणजे आत्मस्वरूप कर्म करतो असं ते मानतात. सबस्क्राइब वेदांत योग विद्या यूट्यूब चैनल.